कोल्हापुरातल्या 45,000 शेतकऱ्यांचं कर्ज माफ। 1997 ते 2007 दरम्यान घेतलेलं 112 कोटींचं कर्ज हे माफ करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। अमेय, काय अधिक तपशील आहे या संदर्भात? नक्कीच नम्रता, हायकोर्टाचा आजचा जो निर्णय आहे तो नक्कीच महत्त्वाचा म्हणावा लागेल, कारण की याचा अनेक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। जवळपास 45,000 शेतकरी जे कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहिले होते, हायकोर्टाच्या निर्णयाने त्यांना दिलासा मिळणार आहे। 2008 ची गोष्ट आहे, जेव्हा केंद्र सरकारने कर्जमाफी राज्यातील शेतकऱ्यांना जाहीर केली होती, तेव्हा अपात्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील ही कर्जमाफी मिळते असा आरोप केला गेला होता। त्यानंतर नाबार्डने कोल्हापूर जिल्हा बँकेला आदेश दिले होते की त्यांनी अशा शेतकऱ्यांची यादी जाहीर करावी ज्यांनी गरजेपेक्षा जास्त कर्ज घेतलेलं आहे आणि ते आता कर्जमाफीच्या दाव्यावर आपला हक्क सांगतायत। मात्र हायकोर्टाने आपला हा दाखवून ठेवलेला निर्णय आज देत सरसकट जे सर्व शेतकरी यादीत होते ज्यांनी गरजेपेक्षा जास्त कर्ज घेतली होती त्यांनाही ही कर्जमाफी देण्याचा जो निर्णय आहे तो दिलाय। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना हा नक्कीच दिलासादायक निर्णय म्हणावा लागेल। नम्रता, नक्कीच अमेय, खरोखरच शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।